नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षाच्या एका इंटरनल सर्वेवर, ज्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा मोठ्या तयारीला लागली असताना एक इंटरनल सर्वे समोर आला आहे, ज्यामुळे भाजपा चिंतित आहे। न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या सर्वेनुसार भाजपा केवळ 55 ते 65 जागांवर विजय मिळवू शकते। ही संख्या मागील 2 निवडणुकांपेक्षा खूप कमी आहे। 2019 मध्ये भाजपाने 105 आणि 2014 मध्ये 122 जागा जिंकल्या होत्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता। या सर्वेत असे म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीतील निकालांचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येऊ शकतो। आता आपण पाहू की भाजपा यांच्या या डाऊनफॉल मागचे काय कारणे आहेत ते। प्रथम, आरएसएसच्या कार्यकर्त्यांची नाराजी। मागील काही वर्षापासून भाजपा आणि आरएसएस मध्ये अंतर वाढले, ज्यामुळे लोकसभा निवडणुकीतही परिणाम दिसला। म्हटले जाते की आरएसएस ने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपाला मदत केली नाही, त्यामुळे भाजपला मोठा तोटा झाला। आरएसएस अजित पवार यांना सोबत घेण्याच्या निर्णयामुळे नाराज आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका देईल। मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष स्पष्टपणे दिसत आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा बहुल मराठवाड्यात भाजपाला एकही जागा मिळाली नाही, तसेच विदर्भातही मराठा समाजाने भाजपाला साथ दिली नाही। फडणवीस यांच्या बॅड बॉय इमेजचा राज्यात विपरीत परिणाम झाला आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि शरद पवार यांच्या एनसीपीचे तुकडे झाल्यामुळे जनतेने यासाठी भाजपला जबाबदार धरले। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बॅड बॉय इमेज मध्ये वाढ झालेली आहे। मुस्लिम समुदाय तर आधीच भाजपा सोबत नव्हता, परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांमध्ये फूट झाल्यामुळे मराठी मतदारही भाजपाशी नाराज झाले आहे। सर्वेनुसार भाजपला होणाऱ्या नुकसानीच्या कारणांमध्ये एकनाथ शिंदे यांची वाढती लोकप्रियता देखील सामील आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ शिंदे यांना केवळ 15 जागा दिल्या होत्या, त्यातील 7 जागांवर त्यांनी विजय मिळवला। त्यांच्या या स्ट्राईक रेटच्या जोरावर एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये सर्वात ताकदवान नेते बनले आहेत। त्यामुळे भाजपामध्ये चिंता निर्माण झाली आहे। तर ही काही मुद्दे आहेत ज्यामुळे या सर्वेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की भाजपला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते। महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला किती नुकसान होईल याबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा। आजच्यासाठी एवढेच, परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।